नमस्कार यूट्यूब फॅमिली, आपलं स्वामी रक्षा यूट्यूब चॅनलवर आपलं मनापासून स्वागत आहे. श्री स्वामी समर्थ. तर आज आपल्या एका काकूने खरंच खूप छान अनुभव शेअर केलेला आहे. ताईंच्या जीवनामध्ये अशा काही गोष्टी घडलेल्या असतात की ज्यांचा आपल्यावर विश्वास बसत नाही, पण जे व्यक्ती त्या घरामध्ये राहतात आणि त्यांच्यासोबत अशा काही गोष्टी जर घडत असतील तर समजून जायचं की जेव्हा आपल्याला काही संकेत मिळत आहे तर ते संकेत आपल्याला काही ना काही सांगण्याचा प्रयत्न नक्कीच करत आहे. तर असं काही जे आहे तर आपल्या काकूंसोबत झालेलं आहे. काकूने गुरुचरित्र पारायण केलं आणि त्यांच्या आयुष्यामध्ये अशा काही चमत्कारिक गोष्टी घडू लागल्या. जेव्हा काकूने आपल्यासोबत तो अनुभव शेअर केलेला आहे तर अशा काही स्वामी भक्त असतील आणि त्यांच्या बाबतीत पण अशा काही गोष्टी घडत असेल तर खरंच दुर्लक्ष करू नका. कारण आपल्याला काय होतं की आपल्याला हेच वाटतं की खरंच ह्या गोष्टींचा काही भरोसा असतो का, खरंच असतात का, की मनाचा खेळ चालू आहे. तर काकूनी अशा काही गोष्टीसुद्धा आपल्यासोबत शेअर केलेल्या आहेत. त्यामुळे अनुभव खरंच खूप छान आहे. अनुभव हा शेवटपर्यंत बघा. आणि जर का तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन आहात, नवीन स्वामी भक्त आहात, तर आपल्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा, बेल घंटा आयकॉन प्रेस करा, नोटिफिकेशन ऑल करा, जेणेकरून तुम्हाला आपल्या स्वामी महाराजांच्या भक्तांचे अनुभव, काही महत्त्वपूर्ण स्वामी सेवा आपल्या चॅनलवर बघायला मिळेल. आणि आपल्या व्हिडिओला एक लाईक आणि कमेंट दिल्याबद्दल खरंच मनापासून खूप खूप आभार. तर चला आपल्या आजच्या काकूंच्या अनुभवाला आपण सुरुवात करूया. काकूंनी सांगितलं की अगदी 2 वर्ष झालेले होते, आम्ही आमच्या नवीन घरामध्ये गेलो होतो. घरामध्ये जाण्याच्या आधी म्हणजे ते घर रेडीमेडच होतं, पण फक्त घरामध्ये इंटिरियर करण्यासाठी आता आपल्याला असं वाटतं की आपल्या मुलांची 2 मुलं होते, दोघांचे लग्न झालेले होते. एक मुलगी होती, तिचं लग्न झालेलं होतं आणि आमचा छोटा मोठा व्यवसाय होता. तर जिथे राहत होतो ते घर छोटं पडत होतं, म्हणून आम्ही जे आहे तर दुसरीकडे घर घेतलं. आणि इतकं छान घर घेतलं, पण ज्याच्या त्याच्या आवडीने जे आहेत तर घराचे रंग असतात ना रूमचे, की आता मुलाला त्याच्या आवडीनुसार, मला माझ्या आवडीनुसार, सुनाला, तर सगळ्यांच्या सहमतीने जे आहे तर घराचं इंटिरियर वगैरे केलं. तर मग त्याच्यासाठी आमचे 5-6 महिने गेले. त्यानंतर आम्ही गृहप्रवेश केला, पूजा वगैरे केली, सत्यनारायणची पूजा केली, सगळं काही केलं. पण अशा काही गोष्टी घडत होत्या की सांगितलं तर कोणाला विश्वास बसणार नाही. आणि एवढे पैसे खर्च केले घराला, तर घर तर काही खाली करू शकत नाही. पण त्या काय गोष्टी आमच्यासोबत घडत होत्या, सगळ्यात पहिले असं होतं की आमच्यासोबत आणि गृहप्रवेश झाल्याच्या नंतर अशा काही गोष्टी त्या घरामध्ये आमच्यासोबत घडल्या. खूप वाईट पण म्हणता येणार नाही, पण काही गोष्टी अशा असतात की आमच्या घरामध्ये आधीपासूनच जे आहे तर श्री गुरुदेव दत्तांची सेवा आहे, महाराजांची सेवा आहे. आमच्या घरामध्ये असं कधी काही झालंच नाही की आज जे पण काही आहे तर सगळं काही देवाचा आशीर्वाद आहे, म्हणून आमचं छोटासा व्यवसाय इथपर्यंत पोहोचलेला आहे. मुलांचं पण तसंच आहे की भाऊमध्ये इतका जीव आहे. सुनाही कधी आजपर्यंत भांडल्या नाही, काहीच नव्हतं असं घरामध्ये. म्हणजे भांडणं काय आहे हे खरंच काही माहीत नव्हतं. पण जेव्हापासून आम्ही ह्या नवीन घरामध्ये गेलो होतो तर कधी म्हणजे आता आपल्याला एखादी गोष्ट कधी घडलीच नाही आपल्या आयुष्यामध्ये, आणि ती अचानकच घडायला लागले तर विचार करायला तर आपण मजबूर होऊनच जातो ना. आणि तसंच झालं. ह्या घरात आल्यापासून अगदी भावाचे भांडणं सुरू झाले. व्यवसायामध्ये याच्या आधी पण भरपूर गोष्टी होत होत्या, काही गोष्टी खटखतही होत्या, पण कधी असं भांडणं वगैरे कधी हा प्रकार झालाच नाही. त्याच्यानंतर सुना पण एकमेकीसोबत भांडायला लागलेल्या होत्या. त्या दोघी तर भांडतच होत्या, पण मला पण काही ना काही चालूच होतं. तर मी एकदम असं विचारच केला की मी म्हटलं जेव्हापासून या घरामध्ये आलो आहे, मनामध्ये माझ्या पहिल्यांदा आलं की जेव्हापासून या घरामध्ये आलो आहे नुसती घरामध्ये कटकट लागलेली आहे. त्यानंतर व्यवसायामध्ये पण काही ना काही अडचणी चालूच होत्या. हे सगळं काही घडत असताना आता जे आमचे गुरुजी होते, म्हणजे आता आमचे गुरुजी आधीपासूनच मुलांची पत्रिका वगैरे तेच बघत होते. त्यानंतर घराचं झालं किंवा काही पण आमची छोटी मोठी गोष्ट असेल तर आम्ही आमच्या गुरुजींना मात्र विचारत होतो. या घरांबद्दल पण त्यांना विचारलं होतं. पण जेव्हा ते पूजेच्या वेळेस जेव्हा घरी आले होते पहिल्यांदा, तर तेव्हा त्यांनी सांगितलं होतं की जे ह्या घराची जी वास्तू आहे ती बरोबर नाही आहे आणि याने तुम्हाला त्रास होऊ शकतो. पण आता असं वाटलं इतकं प्रशस्त घर आहे आणि गुरुजी असं का म्हणताय माहीत नाही, त्या गोष्टीला आम्ही दुर्लक्ष केलेलं होतं. मग त्यानंतर असं काही घडत असताना असे वाटलं की जेव्हा गुरुजी असं म्हटले आहे ती गोष्ट माझ्या मनामध्ये आहे, तर कदाचित त्याच्यामुळं मला असं वाटत असेल की बाबा ह्या घरात राहायला आल्यापासूनच आमच्यासोबत अशा गोष्टी घडत आहे. मग ह्या गोष्टी होत असताना पहिल्यांदा माझ्या पतींना हार्ट अटॅक आला. तर मग ते हॉस्पिटलला ॲडमिट होते. एकदम पॅनिक हार्ट अटॅक होता, म्हणजे असा हार्ट अटॅक होता की तो याच्या आधी त्यांना कधी आला नव्हता. आणि डॉक्टरने डायरेक्टली सांगितले की जर याच्यानंतर अशी सिच्युएशन झाली तर काही सांगू शकत नाही आपण.
मग मुलं तर मुलं, पण माझी काय अवस्था होती माझं मला माहीत आहे. आणि मी माझ्या मोठ्या मुलाला म्हटलं की जेव्हापासून आपण या घरामध्ये राहायला आलेलो आहे तर आपल्यासोबत ह्या गोष्टी काय घडत आहे. आणि गुरुजींनी पण काय सांगितलं की ही वास्तू बरोबर नाही आहे. मग मोठ्या मुलाला पण ही गोष्ट पटली, कारण की ज्याच्या त्याच्यासोबत काही ना काही गोष्टी अशा घडत होत्या ना, त्याच्यामुळे त्यांना विश्वास करण्यास ते भाग पाडत होत्या. तर हे झाल्याच्या नंतर मग आमचे जे गुरुजी होते त्यांना बोलवलं की वास्तूचं काय करायचं आहे आणि काय बदल करायचे आहे सांगा, तशी आपण ह्या घरामध्ये बदल करू. कारण आता एवढा खर्च झालेला आहे, अजून थोडा खर्च होईल, पण दुसरीकडे घर घेण्यात आणि हे करण्यात, कारण की ह्या घराला भरपूर पैसा लागलेला आहे खरेदीपासून, तर यामध्ये थोडेफार बदल करण्यापासून तर भरपूर पैसा त्याच्यामध्ये आपला गेलेला आहे. तर तेव्हा गुरुजी म्हटले की काही किचन आणि देवघरामध्ये त्यानंतर काही अशा हे होत्या, तर ते त्यांनी आम्हाला तेवढं हे करायला सांगितलेलं होतं. आता घर एवढं मोठं होतं की तिथून दुसरीकडे शिफ्ट व्हायचं ह्या गोष्टी नव्हत्या, पण घरामध्ये राहूनच घराचा बदल करणं फार गरजेचं होतं. तर हे एक झालं. आणि त्यानंतर मी गुरुजींना स्वतःहूनच म्हटलं की गुरुजी ह्या घरात आल्यापासून फक्त सत्यनारायणची पूजा वगैरे केलेली आहे, तर पारायण वगैरे केलं तर आशाच्यामध्ये वास्तूचं तर काम होतच राहील, पण मग मी गुरुचरित्राचं पारायण करू. तर ते म्हटले की असं समजा की तुमच्या जे आहे मुखातून स्वामी महाराजच बोलत आहे की तुम्ही पारायण करा. कारण की जर घरामध्ये अजून काही वाईट गोष्टी असतील किंवा नकारात्मक गोष्टी असेल किंवा काही असू शकतं, कारण जे घडतं आहे ते आपण आपल्या डोळ्याने बघतो आहे. तर तसंच झालं. आणि पहिल्यांदा त्याच घरामध्ये ज्या गोष्टींचा मला कधी भास झाला नव्हता किंवा काही नाही आहे, पण त्या दिवशी अगदी एक 2-3ची वेळ होती रात्रीची, आणि घराचा दरवाजा इतका जोरजोराने ठकठक म्हणजे आवाज येत होता की, आणि बघितलं जेव्हा दरवाजा खोलून, आता घराचा मेन दरवाजा होता, तर सगळ्यात आधी जे आहे तर मुलांना उठवलं, त्यांना म्हटलं की कोण जोरजोराने दरवाजा वाजवतोय आहे, चला बघूया. मग मोठा मुलगा छोटा मुलगा दोघंही उठले, मीही उठले, आणि जेव्हा आम्ही दरवाजा खोलला, कारण की आवाज इतका स्पष्ट होता आणि काही क्षणातच कोणी कुठे जाऊ शकत नव्हतं. कारण की जेव्हा मध्ये यायचं जरी असेल तर आमचं मेन गेट आहे, मेन गेटमधून बाहेर यायचं झालं तर जेव्हा दरवाजा उघडला तर तेव्हा घरामध्ये म्हणजे आजूला बाजूला कुठे कोणीच काही नव्हतं म्हणजे नव्हतंच. त्यानंतर त्याच दिवशी त्याच रात्री मला अगदी घरामध्ये म्हणजे असं काही भास वगैरे नाही झाला, मला स्वप्नच पडलेलं होतं. आणि स्वप्नामध्ये एक असा मुलगा आहे, त्याचं वय 12 ते 13 वर्ष आहे, आणि तो माझ्याकडे खूप म्हणजे इतक्या रागीट स्वभावाने तो माझ्याकडे बघतो आहे की असं वाटते की बाबा मी ह्या मुलाचं काय केलं असेल काय नाही. तर अशा काही गोष्टी लागोपाठ माझ्यासोबत घडल्या. पण जेव्हा मी गुरुचरित्राचा पारायणचा विचार केला होता ना, तेव्हापासूनच माझ्यासोबत ह्या गोष्टी घडायला लागलेल्या होत्या त्या घरामध्ये. मग ते झाल्याच्या नंतर आम्ही पहिले वास्तूचं काम सुरू केलं, कारण आता पतींना घरी आणलेलं होतं, तर पहिले वास्तूचं काम सुरू केलं. आणि त्याच्यानंतर जे होतं तर वास्तूचं काम तर केलंच आम्ही, आणि मी सोबत गुरुचरित्राचं पारायणसुद्धा केलं. ह्या गोष्टी एवढ्या लागोपाठ झाल्या की असं होतं ना की आपल्या इतक्या दिवसाचं स्वप्न असतं, आपण जरी छोटा मोठा व्यवसाय करत असू, पण शून्यातून विश्व निर्माण करणं, तसं काही आमच्या आयुष्यामध्ये गोष्टी घडलेल्या होत्या. आणि सगळ्या प्रत्येक एका व्यक्तीचं असं स्वप्न होतं की आपलं घर असं, म्हणजे इतकं आम्ही त्या इतक्या स्वप्नांच्या याने हे घर घेतलेलं होतं पूर्ण. पण विकणाऱ्याने पण आम्हाला 10-5 लाखांनी कमीच विकलेलं होतं. पण जेव्हा आपल्याला एखाद्या वेळेस एवढं चांगलं घर कमी किमतीमध्ये जरी पण मिळत असेल, तर बरोबर असतं की तो व्यक्तीसुद्धा त्या घरापासून त्रासलेला असतो किंवा त्याच्यासोबत काही वाईट गोष्टी घडलेल्या असतात. पण आम्ही श्री गुरुदेव दत्तांचे सेवेकरी आहोत, महाराजांचे सेवेकरी आहोत. मग आमच्यासोबत कसं काय काही वाईट घडेल, आणि आम्हाला त्या गोष्टींचा संकेत आमच्या गुरुजींनी आम्हाला पहिलेच दिलेला होता. मग जेव्हा, कारण की त्यांनी काही सांगितलं नाही ह्या घरामध्ये काही आहे का काय, असं काहीच नाही. फक्त त्यांनी घर बघून जे होतं ना, तर ते म्हटले ह्या घराची वास्तू जी आहे ना ती बरोबर नाही, काही गोष्टी ज्या आहेत तर तुम्हाला हे करावं लागेल. पण मग आम्हाला तेव्हा वाटलं आता एवढंच नवीन घर आहे, त्याला परत तोडफोड करायची, इकडचं तिकडं करायचं, ह्या गोष्टींना आम्ही तेव्हा दुर्लक्ष केलं. पण जेव्हा 5-6 महिन्यामध्ये आमच्यासोबत अशा काही गोष्टी घडल्या की जेणेकरून तो बदल करण्याशिवाय काही पर्यायच नाही वाटत होता आम्हाला, की नाही बदल तर करावाच लागणार आहे. मग गुरुचरित्राचं पारायण केलं, उद्यापन केलं, घरातल्या ह्या गोष्टी ज्या होत्या तर ते सुद्धा वास्तूचं काम पण हळूहळू सुरू झालं. मग सगळं झाल्याच्या नंतर पुन्हा एकदा गृहप्रवेशची जी आहे तर ती पूजासुद्धा आम्ही ठेवली, म्हणजे हवनच ठेवलेलं होतं. 11 जे आहेत तर 11 गुरुजी येतात जसं, आणि हवन करतात घरामध्ये, तसंच झालं. हवन वगैरे केलं, आणि तेव्हापासून जे आहे तर आतापर्यंत असं काहीच आमच्यासोबत झालेलं नाही आहे. तर अशा काही गोष्टी घडलेल्या होत्या. आणि आता जे आहे आमचं हॉल जो आहे तर हॉलमध्ये अगदी अशा मध्य ठिकाणी एकदम खूप छान, याच्यामध्ये स्वामींची छोटीशी मूर्तीसुद्धा, आम्ही देवघरात तर आहे पण स्वामींची मूर्तीसुद्धा तिथं ठेवलेली आहे छोटीशी,
खूप छान आहे. तर असं वाटतं की आपल्या स्वामी महाराजांचं लक्ष जे आहे तर आपल्या घरात राहतं, असं एक ते आपल्या आपल्या मनालाच वाटायला लागतं. आणि तसंच आमच्या बाबतीमध्ये घडलं. पण लागोपाठ जे अनुभव आम्ही घेतलेले आहे ना, तर ते खरंच खूप अतिशय हे होते. म्हणजे कुणाला कुणाचं काही पटतच नव्हतं, घरामध्ये भांडणं सुरू झालेले होते. आणि जेव्हा ह्या गोष्टी झाल्या तर माझा मोठा मुलगा कसं आहे की त्याला पण काही गोष्टींचं हे होतं ना, तो पण म्हटला की इथं आल्यापासून ना मला काही थोडं जरा म्हणजे जेवढं मी खुश व्हायला पाहिजे तेवढं ह्या घरामध्ये मला काही खुशी भेटत नाही आहे. पण मग हे सगळं झाल्याच्या नंतर आता पुन्हा सगळं काही चांगलं झालं. वास्तूच्या नुसार जे आहे तर घरामध्ये भांडणं हे ते होतात, ही गोष्ट खरं असते. पण कधी कधी असं होतं की नाही एवढे याने काय होतं, तेवढे याने काय होतं, पण त्याचा जो परिणाम असतो ना तो आपल्या कुटुंबावर नक्कीच होतो. तर गुरुचरित्र पारायणची ताकद जे आहे तर घरातल्या वाईट गोष्टींचा नाशसुद्धा झाला, वास्तू पण ठीक झाली आणि सगळं काही स्वामींच्या कृपेने पुन्हा जशास तसं झालेलं आहे. तर असा काही आम्हाला सगळ्यात मोठा अनुभव आमच्या महाराजांनी दिलेला आहे. सगळ्यांना मनापासून श्री स्वामी समर्थ. तर बघितलं तुम्ही की आपल्या जीवनामध्ये वास्तू जे असते तर तुम्हाला माहीत असतं की आपण घर घेण्याच्या आधी एकदा जे आपले कोणी हे असतात की ज्यांना वास्तूबद्दल थोडीफार माहिती असते, तर ह्या गोष्टीकडे दुर्लक्ष न करता जर खरंच आपण काही गोष्टी मनावर घेतल्या तर येणारं संकट नक्कीच टळू शकतं. तर असं काही आपल्या काकूंसोबत झालेलं आहे. काकूंचा अनुभव कसा वाटला मला कमेंट करून सांगा. तुमच्याकडे पण जर काय अशा अनुभव असेल किंवा काही स्वामी सेवा असेल ज्यांनी तुमचं आयुष्य बदलून गेलेलं असेल तर नक्कीच माझ्यासोबत शेअर करू शकता. तर चला मग भेटूया अशाच नवनवीन व्हिडिओमध्ये. धन्यवाद.